नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक आनंदीला म्हणतो की हा जादूचा गजरा आहे आणि हा गजरा त्याच व्यक्तीला खुलून दिसतो जो आनंदी असतो. त्यामुळे आनंदी स्माइल करते आणि आरशांमध्ये बघून ती स्वतःच्या केसांमध्ये गजरा माळत असते. आरशामधून ती सार्थकला बघत असते. सार्थक सुद्धा तिच्याकडे बघत असतो. सार्थक आरशातून तिला इशारा करतो की काय गजरा चांगला नाही दिसत आहे तुम्हाला. आनंदी विचारते की का. तेव्हा सार्थक म्हणतो की कारण तुम्ही हसत नाहीयेत. आणि मग आनंदी लगेचच हसायला लागते आणि मग सार्थक म्हणतो की आता तुम्हाला छान दिसतोय गजरा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 60 लाईक्स. त्यामुळे हे सुद्धा टार्गेट तुम्ही आम्हाला लवकरच पूर्ण करून द्याल अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. सार्थक हसत हसतच तिथून निघून जातो तर आनंदी सुद्धा मागे हसत असते आणि सार्थक बद्दल चांगला विचार करत असते. तर इकडे सुधा रुंदाला सांगत असते की अगं ते असे दरवाजा बंद करून बसले होते ना, मला काय करावं काहीच कळत नव्हतं आणि तुम्ही सुद्धा कुणी घरामध्ये नव्हतं. बरं झालं ती आनंदी धावून आली. वृंदा म्हणते की बस झालं हा तिचं कौतुक आता. शेवटी तिच्यामुळेच झाले ना हे सर्व. म्हणजे ते असं झालं की स्वतः पहिल्यांदा जखम द्यायची आणि मग मलम लावायला यायचं. काय अर्थ आहे त्याला सुद्धा. आपल्या सर्वांवर देवाची कृपा आहे म्हणून हे संकट टळलं आणि घरामध्ये कोणी नव्हतं ना म्हणून तू घाबरलीयस. सुधा म्हणते की हो ना ग, मी खूप घाबरले होते म्हणून तर मला तिची मदत घ्यावी लागली ना. अगं बाई, पण मी तुला विचारलंच नाही, तुम्ही वामन शास्त्रीकडे गेले होते ना, काय बोलले ते. वृंदा म्हणते की वामन शास्त्रींनी सांगितलंय की पत्रिका अगदी छान जुळल्यात, पुढे अगदी सगळं चांगलं आणि चांगलंच होणार आहे. ऐकून सुधाला खूप आनंद होतो. सुधा म्हणते की आता एकदा आकांक्षाचं लग्न झालं ना तर माझी काळजीच मिटली. सार्थकने तर असं लग्न केलंय, परंतु मला आकांक्षाने जर असं लग्न केलं असतं ना तर मला खूप काळजी वाटली असती. पण आता काही काळजी नाहीये, पत्रिका एवढ्या चांगल्या जुळल्या म्हटल्यावर आकांक्षाचं सुद्धा लग्न उरकून टाकूयात. वृंदा म्हणते की हो ना, आता तू अजिबात टाइम घालवू नकोस आणि पटकन त्या राजकारण्यांना फोन लाव. सुधा लगेचच राजकारण्यांना कॉल लावते. राजकारण्यांना ती म्हणते की मी सुधा राजाध्यक्ष बोलतीये आणि तुम्हाला हे सांगायचं होतं की दोन्हीही पत्रिका अगदी छान जुळल्यात हा. तेव्हा राजकारणे सुद्धा म्हणतात की हो ना, आता दोन्ही मोठी कुटुंब एकत्र येणार, हा योगायोगच आहे. राजकारणे म्हणतात की आता गुण तर जुळलेत म्हटल्यावर आम्ही उद्याच मुलगी बघायला येतो. त्या मुलगा आणि मुलीची पसंत झाली म्हटल्यावर जुळलीच की सोयरी. सुधा म्हणते की हो चालेल ना, उद्या या तुम्ही, आम्ही तुमची वाट बघतोय. सुधा रुंदा आणि शलाकाला सांगते की उद्याच ते आपल्या आकांक्षाला पाहायला येतात. आकांक्षा ही गोष्ट ऐकते. म्हणते की बघा नवरी सुद्धा आली. शलाका, उद्या तुझ्या लाडक्या बहिणीला छान तयार कर हा, शेवटी मुलाकडचे बघायला येणार आहेत तिला. आकांक्षा म्हणते की काय उद्या, एवढ्या लवकर नाही हा आई, आणि लग्नाची एवढी काय घाई आहे, जरा वेळ घ्या म्हणावं त्यांना. सुधा म्हणते की अगं जितक्या लवकर ह्या गोष्टी होतात ना तितकं चांगलं असतं. त्या घरात आता फक्त तुझ्या एकटीचं लग्न राहिलंय. सार्थकचं जे लग्न झालं त्याला काही अर्थ होता का, परंतु तुझं लग्न मात्र मी धूमधडाक्यात करणार. आकांक्षा म्हणत असते की आई आता दादाच्या लग्नाला काय झालं, तू त्याला का सारखं सारखं नाव ठेवत असते. सुधा म्हणते की मग काय तुलाही त्याच्यासारखं करायचं. सुधा म्हणते की अगं आकांक्षा, त्या डिवोर्स या आनंदीमुळे आपली किती बदनामी झाली तुला माहितीये ना. आकांक्षा म्हणते की ती जरी डिवोर्सी असली तरी तिला लग्न करण्याचा अधिकार नाहीये का. आणि आई तू एक ना एक दिवस नक्कीच हे मान्य करशील की आनंदी वहिनी किती चांगली आहे. आज सुद्धा तिने बाबांचा जीव वाचवला असता. वृंदा म्हणत असते की देवा, जेव्हापासून ती आनंदी या घरामध्ये आली आहे ना तेव्हापासून या घरातल्या माणसांची मतीच भ्रष्ट व्हायला लागली आहे. तर आकांक्षा म्हणते की तुम्ही सर्वजण का मध्ये पडताय, मला लग्न करायचंय की नाही हा निर्णय सर्वस्वी माझा आहे. तेव्हा सुधा म्हणते की नाही, तो निर्णय माझा आहे, आता मला एक शब्द तुझा ऐकायचा नाहीये. वृंदा म्हणत असते की अगं आकांक्षा, काही काळजी करू नकोस, खूप चांगल्या घरामध्ये पडणार आहेस तू. आकांक्षाला खूप राग येतो आणि आकांक्षा तिथून निघून जाते. वृंदा म्हणते की काय ग, उद्या लग्न मंडपात उभी राहील नाही. तेव्हा सुधा म्हणते की राहील, ती नक्की राहील, कारण माझा शब्द ती डावलूच शकत नाही आणि काही झालं तरी ही सोयरी जुळणार म्हणजे जुळणार असं म्हणून सुद्धा आता तिथून निघून जाते. तर शलाका म्हणत असते की आई आता खूप मज्जा येणार आहे, त्यांचं ज्वेलरी शॉप आहे, म्हणजे आपल्याला ज्वेलरी खूप स्वस्तात मिळेल बघ. वृंदा म्हणते की तुला कुठे काय मजाक करावा ना ते कळतच नाही, स्वस्तात कशाला, गिफ्ट म्हणून येणार आहे आपल्याला आता तो. आणि त्यामुळे वृंदा आणि शलाका खूपच खुश होत असतात. तर इकडे लीना ही मालती आणि अण्णांजवळ येते आणि म्हणते की मला तुमच्यासोबत बोलायचंय. तेव्हा मालती म्हणते की अगं खाली बस आणि बोल, आमच्याशी काय बोलायचंय तुला. लीना म्हणते की आई बाबा, मला खरं तर तुमची माफी मागायची आहे, म्हणजे हे तुमच्याशी जे काही वागताय त्यात खरंच आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना. अण्णा म्हणतात की अगं लीना, असं काय बोलतीयस तू, आणि जसा मनोज आमचा मुलगा आहे तशी तू सुद्धा आमची मुलगी आहेस. लीना म्हणत असते की आजकाल त्यांचं जे चाललंय ते मला काहीच कळत नाहीये आणि ते खरंच खूप विचित्र वागताय. अण्णा म्हणतात की मी सार्थक सरांसोबत बोललोय, सार्थक सर नक्कीच यावर काहीतरी तोडगा उपाय काढतील, तू अजिबात काळजी करू नकोस. लीना म्हणते की पण हो बाबा, हे आधी असे नव्हते हो, म्हणजे खरं तर यांचं मन खूप चांगलंय, परंतु हेच कळत नाही की आत्ता त्यांना काय झालंय.
अण्णा आणि मालती तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल आणि काहीही झालं तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत. परंतु आता आपल्याला सानूची काळजी करायला हवी, कारण सानूला यामधलं काहीच माहीत नाहीये आणि तिला आपल्याला कळूही द्यायचं नाहीये. त्यामुळे लीना आता तुला सानूसाठी खंबीर राहावं लागेल आणि तू जे आता हे सहन करतेयस ना ते आम्ही दोघंही बघतोय. खरं तर तुझ्या जागी दुसरं कोणीतरी असतं ना ती कधीच मनोजला सोडून गेली असती, परंतु तू मात्र मनोजच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहेस आणि या घराला साथ देतेयस. खरंच तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. तर इकडे सार्थक हा झोपलेला असतो. आनंदीला काही झोप येत नसते. आनंदी उठून सार्थक जवळ येते आणि सार्थक जवळ येऊन उभी राहते आणि सार्थकने तिला जो गजरा दिलेला असतो आणि तिने जो गजरा त्याच्यासाठी माळलेला असतो या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि खूप छान वाटत असतं. मनामध्ये ती म्हणत असते की सार्थक सर, तुम्ही माझ्यासाठी जे काही करताय ते तुमचं माझ्यावरचं प्रेम आहे हे मला माहिती आहे आणि माझ्या मनात जरी तुमच्याविषयी प्रेम नसलं तरी मैत्री तर नक्कीच आहे. ही माझ्यासाठी जे काही करताय त्याची परतफेड तर मी कधीच करू शकणार नाही, परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी तुमच्यासाठी नक्की काहीतरी करणार आहे. आनंदी कपाटातून तिचं विणकामाचं साहित्य घेते आणि सोफ्याच्या मागे जाऊन काहीतरी विणत असते. तर इकडे अण्णा मनोजला सकाळी सकाळी चहा देतात. तेव्हा मनोज म्हणतो की अण्णा तुम्ही कशाला आणलाय चहा? अण्णा म्हणतात की रोज बायकोचा आणि आईच्या हातचा चहा घेतोस ना, आज माझ्याही हातचा घेऊन बघ. आणि मनोज, आपल्यासमोर एखादा जर प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेम मधून सुटका करून घेण्याऐवजी आपण जर स्वतःलाच त्रास करून घ्यायला लागलो तर काय अर्थ आहे? मनोज म्हणतो की आता तुम्ही पुन्हा एकदा माझ्या दारूबद्दल बोलणार आहात का? अण्णा म्हणतात की अरे मनोज, मला सांग, दारू पिऊन काही तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? आणि त्यामुळे तुला नोकरी परत लागणार आहे का? तुझे नोकरीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? परंतु त्याने तुला व्यसन लागेल हे नक्की आहे. सगळ्याचा तुझ्या मुलीवर काय परिणाम होऊ शकतो याचा तू कधी विचार केलाय का? मनोज म्हणतो की अण्णा, आता तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीच्या नादाला लागून खूप काही करताय. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीवरचं लक्ष जरा कमी केलं असतं तर खूप काही गोष्टी चांगल्याही झाल्या असत्या. तुम्ही सुद्धा नोकरी पाणी सोडून साड्या बनवत बसले, मग मी असं म्हणू का की तुम्हाला साड्यांचं व्यसन लागलं म्हणून? अण्णा म्हणतात की मी फक्त एवढाच विचार केला की आपली माणसं कुठेतरी व्यवसाय करायला घाबरतात, त्यामुळे मी उडी घेऊन बघितली. मनोज म्हणतो की पण काय झालं, त्याने पैसा आला का घरामध्ये आपल्या? अण्णा म्हणतात की कारण मी आयुष्यामध्ये माझा संसार, माझी मुलं, माझी बायको सोडून दुसरा कसलाही कधीही विचार केला नाही. तुझ्या येतो का कधी असा डोक्यात विचार की काय वाटेल सानवीला, आपण तिच्या समोर असं दारू पिऊन आलं तर ती काय विचार करेल? इतक्यातच एक माणूस हा नोटीस घेऊन आलेला असतो आणि तो मनोजला म्हणतो की हे अपॉइंटमेंट लेटर आहे, तुमचा जॉब पक्का झालाय. परंतु मी कुठे माझा बायोडाटा सेंडच केला नव्हता. तो माणूस म्हणत असतो की मला माहीत नाही, परंतु रेफरन्सला सार्थक राज्याध्यक्ष होते. हे ऐकल्यावर मनोजला राग येतो आणि म्हणतो की आत्ता मला कळलं. आणि कसलाही विचार न करता आता तो लेटर घेऊन सार्थककडे निघालेला असतो. तर इकडे आकांक्षाला पाहायला येणार असतात, त्यामुळे सगळीकडे गडबड सुरू असते. शलाका म्हणते की मी सर्व एकटीच करतेय. वृंदा म्हणते की आता त्या आकांक्षाचं लग्न आहे ना, ती कशी काय तुला मदत करायला येईल? शलाका म्हणते की मी आकांक्षाबद्दल नाही बोलते, परंतु ती आनंदी तर येऊ शकते ना मदतीला. त्यातच तिथे आकांक्षा येते आणि म्हणते की मी काही मदत करू का तुम्हाला? त्यावर वृंदा म्हणते की नाही नाही, आज तर तू फक्त मस्त चंदन वगैरे लावून एसी मध्ये बसायचं, बाकी दुसरं काही काम करायचं नाही आणि जरा काहीतरी मेकअप वगैरे कर. हल्ली मुली तर रोज मेकअप करून बसतात आणि तुला तर आज बसायलाच पाहिजे मेकअप करून. सार्थक म्हणत असतो की त्याची काही गरज नाही, माझी अक्कू ही बिना मेकअप करता सुद्धा परी दिसते. आणि तुम्हाला माहिती आहे का, जो तिला पाहायला येणारा मुलगा आहे ना त्याच्या डोळ्याला चष्मा आहे, याचा अर्थ अक्कू कशी दिसली तरी त्याला परीच वाटणार आहे. शेवटी अक्कूची मस्करी केल्यामुळे अक्कू सार्थकला मारत असते. सुधा म्हणते की काय ग, आता तुझं लग्न होणार आहे ना, तू त्याला मारतेयस का बरं? सुधा म्हणत असते की काहीतरी करूयात, आपण कांदे पोहे करूयात. शलाका म्हणते की कांदे पोहे किती आउटडेटेड आहे, आपण एक काम करूया, पिझ्झा बर्गर वगैरे ठेवूया. सुधा म्हणत असते की काही पण काय बोलते शलाका. तर सार्थक म्हणतो की मला असं वाटतं की इडली सांबर करायला पाहिजे. तर सुधा म्हणते की मला सुद्धा आवडली ही कल्पना. वृंदा म्हणते की काय आवडली आहे? सांबार बनवण्यासाठी त्याच्यासाठी खूप भाज्या वगैरे लागते आणि अलकाताई सुद्धा नाही आला, एवढा महत्वाचा दिवस आहे आणि तिची सुट्टी आहे. सार्थक म्हणतो की एवढं काय त्याच्यामध्ये, भाज्याच आणायच्या ना, मी घेऊन येतो, तसंही भाज्या मीच आणत असतो. वृंदा म्हणते की हो भाज्या तर तू आणशील, परंतु चिरणार कोण? तितक्यातच आनंदी तिथे येते आणि म्हणते की वृंदा काकू मी चिरून देऊ भाज्या? सुधा म्हणते की काही नको. तेव्हा वृंदा म्हणते की करू दे की, घरात राहते म्हटल्यावर घरातले कामं करायलाच पाहिजे तिने. तर आता आनंदीला पहिल्यांदा
पहिल्यांदा घरामध्ये काहीतरी बनवण्याचा चान्स मिळालेला असतो आणि किचनमध्ये जाण्याचा चान्स मिळालेला असतो, म्हणून आनंदी खूपच खुश असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक मनोजला सांभाळत असतो. मनोजने दारू पिलेली असते. तो मनोजला म्हणत असतो की अहो दादा, तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, हवं तर मी तुमच्या नोकरीचं बघतो. मनोज म्हणतो की मला काय तुझी मेहरबानी नकोय आणि तुझी हिंमत कशी झाली मला असं बोलायची, असं म्हणून सार्थकच्या तो कानाखाली ठेवून देणार असतो. तितक्यातच आनंदी मध्ये येते आणि आनंदी त्याला खडे बोल सुनावत म्हणते की तुझा जो संताप आहे ना तो तू माझ्यावर काढ, पण यांचा झालेला अपमान मी अजिबात खपवून घेणार नाही. आता एवढी सिरियस सिच्युएशन असते. आनंदीचा भाऊ म्हणजे मनोज आता सार्थकला मारायला लागलेला असतो, तरीही सार्थक मात्र हसत असतो. त्याचं कारण हे असतं की आनंदीने असं म्हटलेलं असतं, काहीही झालं तरी मी त्यांना बोललेलं अजिबात खपवून घेणार नाही. आनंदीने सार्थकची बाजू घेतलेली असते, त्यामुळे सार्थक हसत असतो आणि तेही एवढ्या सिरियस सिच्युएशनमध्ये. तर मित्रांनो, असंच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.